कोकणात आलो आणि भाकरीसोबत सुक्या बग्याचा रस्सा खाल्ला नाही असं होऊच नाही शकत. चला तर मग सुरुवात करूया. टोप गरम करून घेऊया, त्याच्यामध्ये तेल कांदा छान भाजून घेऊया. मग घरचा तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला छान भाजून घेऊया. मग घरीच वाटला होता कांद्या खोबऱ्याचा मसाला, त्यालासुद्धा भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. मग स्वच्छ धुवून घेतले होते बगे, ते सुद्धा ॲड करूया. मग अर्धा ग्लास पाणी आणि बटाटे सोलले होते, तुम्हाला हवे तितके बटाटे ॲड करा आणि अजून 2 ग्लास पाणी ॲड करूया आणि छान बगे आणि बटाटे शिजून घेऊया. आणि आपल्याला जितकं हवं तितकं पाणी ॲड करू शकता. आम्ही अजून मसाला हा छान आटेपर्यंत, कड येईपर्यंत, अर्ध पाणी होईपर्यंत छान मसाला शिजून घेणार आहोत. आपल्या रश्श्याला छान कड आला आहे. बटाटा आणि बगे दोन्हीसुद्धा एकत्र शिजून घेऊया. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला भाकरीचं पीठ मळून घेत आहोत. त्याच्यामध्ये कैरी ॲड केली आहे. कैरीनी छान आपल्या रश्श्याला चव येईल. इथे आपण तोपर्यंत रस्सा छान आटेपर्यंत भाकरी करून घेऊया, तीही हातावरती, म्हणजे हाताने थापून घेऊया. दोन्ही साईडला छान शिजून घेऊया. एक साईडला पाणी लावून दुसऱ्या साईडने छान दोन्ही साईडने भाकरी शिजेपर्यंत शिजून घेऊया. झाली तयार आपली कोकणाची पारंपरिक चव, बग्यांचा रस्सा आणि गरमागरम तांदळाची भाकरी. ही कोकणातील पारंपरिक चव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.